नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व आदरणीय प्राध्यापक मित्रांनो. मी प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत, उपशिक्षक CB निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घोडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनल हे माझे मार्गदर्शनपर चॅनल आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी लागू केलेल्या इयत्ता 11वी व नवीन इयत्ता 12वी अभ्यासक्रमावर आधारित मी विविध स्लाइड लेक्चर आपल्या या चॅनलवर देत आहे. निश्चित ते आपल्याला आवडल्यास आपण आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि माझ्या रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात रंग माझा वेगळा ही एक सुंदर गझल कवी सुरेश भट यांची आहे. कवी सुरेश भट यांचा परिचय आपण करून घेऊया. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव सुरेश श्रीधर भट. त्यांचा मृत्यू 14 मार्च 2003 नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांच्या लेखनशैलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. त्यांच्या कविता संग्रहाविषयी काव्यसंग्रह या ठिकाणी दिले आहेत. रूपगंधा, रंग माझा वेगळा, यलगार, झंझावात इत्यादी काव्यसंग्रहात त्यांचे कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले. त्याचबरोबर त्यांनी संपादक म्हणून सुद्धा विविध वर्तमानपत्रात काम केले. त्यांनी संपूर्ण काव्य प्रवासात गझल या रचनाबंधाचा स्वीकार व प्रसार केला आणि या रचनाबंधाला त्यांनी प्रसिद्धी पण मिळवून दिली. त्यांच्या काव्यविषयक वैशिष्ट्यांकडे जर आपण विचार केला तर त्यांनी आपल्या कविता संग्रहात प्रेमविषयक गझलांना जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. त्याचबरोबर त्यांच्या कवितेत स्वाभाविक उत्कट प्रेम भावनांना स्थान दिले गेले. त्यांच्या कवितेत सर्वसामान्य माणसांचा जीवन परिचय आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर समाजात माणसांचा दुटप्पीपणा, स्वार्थ, समाजातील लाचारी, मूल्यहीनता याविषयी प्रखर संताप व्यक्त होताना दिसतो. स्वयं कवी सुरेश भट यांनी आपल्या गझलेविषयी सांगितले आहे की साधीसुधी माणसे माझ्या कवित्वाचे धनी आहेत आणि त्यामुळेच इतर गझल कवींपेक्षा सुरेश भट यांची गझल सर्व विषयांना व्याप्त करणारी, सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी ठरते आणि म्हणूनच त्यांची एक वेगळी छाप काव्यसाहित्य प्रकारात एक गझलकार म्हणून, एक गझल सम्राट म्हणून ओळख निर्माण करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम गझल काव्य प्रकाराचे विशेष जाणून घेऊयात. पहिले वैशिष्ट्य, गझल हा मूळ अरबी शब्द आहे. या अरबी शब्दाचा मराठीत गझल शब्द म्हणून स्वीकारला गेला. अर्थात हा एक वृत्त प्रकार आहे. त्याचबरोबर तो गायन प्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनाचा समावेश होतो. प्राचीन इराणमध्ये सुफी संतांनी प्रेमगीताचा प्रकार रुजवला. अर्थात ही प्रेमगीतं ईश्वर व भक्ताचे नाते सांगणारी होती. त्यानंतर
मध्ययुगीन काळात अमीर खुसरो, गालिब, जौक या गझलकारांमुळे मोगल बादशहांच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला आणि या काळात गझल हा काव्यप्रकार याला प्रसिद्धी मिळाली. मोगल बादशहांनी त्याला राजाश्रय देऊन अनेक स्तरापर्यंत त्याला प्रसारित करण्याचं काम केले. मराठी भाषेत जर आपण विचार केला तर या गझल या काव्यप्रकाराचा प्रारंभ हा शाहीर काव्यात झालेला दिसून येतो. म्हणून मराठीत पहिले गझल कवी म्हणून अमृतराय यांना मान मिळाला. त्याचबरोबर मराठी गझल चळवळ 2 कालखंडामध्ये विभागली गेली. इसवी सन 1925 ते 1935 काळात गझल चळवळीचे प्रवर्तक कवी माधव जुलियन होत. त्यांनी अनेक गझला लिहिल्या, परंतु त्यांचा गझल हा विषय प्रेमकविता म्हणून मर्यादित स्वरूपात व्याप्त होती. खऱ्या अर्थानं मराठी काव्य साहित्यात गझल याला प्रसिद्धी देण्याचं व अनेक विविध स्तरापर्यंत नेण्याचं काम इसवी सन 1975 ते 1995 काळात कवी सुरेश भट यांनी केली आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या मराठी काव्यसाहित्यात गझल चळवळीचे आद्य प्रवर्तक मानले जाते. अशा प्रकारे गझल काव्य प्रकाराचे विशेष या स्लाइडमध्ये आपल्याला सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्लाइडमध्ये गझल हा रचनाबंध कविता प्रकार नेमका कसा रचला जातो याचे काही विशेष जाणून घेऊयात. त्यासाठी एक उदाहरण तुमच्या समोर दिसत आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. याद्वारे त्याचे विशेष पुढीलप्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, गझल हा एक वृत्त प्रकार आहे. अक्षर गणवृत्त, मात्रावृत्त या प्रकारात तो चरणबद्ध होतो. त्याचबरोबर अनुप्रास व यमकबद्ध प्रत्येकी 2 ओळींच्या किमान 5 ते 17 चरणांच्या कविता बांधणीला गझल असे म्हणतात. म्हणजेच गझल कमीत कमी 5 2 ओळींच्या शेरपासून 17 2 ओळींच्या चरणांपर्यंत त्याची बांधणी असते. पण हल्लीच्या काळात तसे काही बंधन पाळले जात नाही. दुसरं वैशिष्ट्य, प्रत्येक 2 ओळींच्या चरणांना शेर असे म्हणतात. वरील उदाहरण 2 ओळींचे आहे आणि म्हणून तो एक शेर झाला. त्या 2 ओळींना शेर असे म्हणतात. असे 17 शेर गझल या काव्यप्रकारात असतात. तिसरे वैशिष्ट्य, प्रत्येक शेरमधील ओळींना मिसरह म्हणतात. या 2 ओळीमध्ये पहिली ओळ रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा एक मिसर आहे. म्हणजेच 2 मिसर मिळून एक शेर अशी गझलची रचना या ठिकाणी असते. गझलमध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र आशय असलेली कविता असते. गझलमध्ये एकच विषय पूर्ण रचनाबंधामध्ये नसतो. प्रत्येक शेरमध्ये वेगवेगळा विषय, त्याचं स्पष्टीकरण, त्याचा आशय दिलेला असतो आणि म्हणून गझल उलगडत नसते, तर एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा जो आशय आहे तो स्वतंत्र असतो. गझलमध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र आशय असलेली एक कविता असते. 5वं वैशिष्ट्य, शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना रदीफ म्हणतात. उदाहरणार्थ वेगळा, मोकळा हे जे 2 शब्द दिसत आहेत त्याला रदीफ
असे म्हटले गेले आहे. 6वं वैशिष्ट्य, या रदीफच्या आधी येणाऱ्या सारखे शब्द किंवा ध्वनी यांना काफिया म्हणतात. वेगळा मोकळा याच्या आधी काही सारखे ध्वनी, काही शब्द आले असतील तर त्यांना काफिया म्हणतात. उदाहरणार्थ, जे अक्षर आहे ते पुनरावृत्त झालं आहे. त्याचबरोबर माझा, माझा असे जे काही 2 शब्द आलेत ते पण पुन्हा त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना काफिया असे म्हणतात. 7वे वैशिष्ट्य, गझल हा गायन प्रकार असून विविध विषयांची बांधणी व भावनेची उत्कटता असते. विशेषतः गेयबद्ध रचना गझलमध्ये दिसून येते आणि याची सुरुवात आपल्या मराठी काव्य साहित्यात माधव जुलियन यांनी केली. खऱ्या अर्थाने सुरेश भट यांनी उर्दूची नजाकत मराठी गझलमध्ये आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. जसाचा तसा उर्दूचा, फारसीचा, अरबीचा हा जो काही काव्य प्रकार आहे मराठीत त्यांनी तंत्रशुद्ध केला. त्या वैशिष्ट्याने गझल हा रचनाबंध लिहिला आणि म्हणून यमक म्हणजेच काफिया, अंत्ययमक, विविध अक्षर गणवृत्त, मात्रावृत्त याची परिपूर्ण बांधणी सुरेश भट यांनी आपल्या या काव्य प्रकारात आणली आणि त्याचबरोबर विषयाची व्यापकता पण त्यांनी या काव्य प्रकारात आणली. विविध विषय या गझल प्रकारात त्यांनी हाताळले आणि म्हणूनच तरुण वर्गापासून सर्वच वर्गांना गझल या रचना प्रकाराची भुरळ पडलेली आहे. अशा प्रकारे गझल रचनाबंधाची विशेष या ठिकाणी स्पष्ट करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, रंग माझा वेगळा या गझल कविता परिचय आपण या ठिकाणी करून घेऊया. ही गझल अत्यंत गाजलेली आहे. यात कवीचा जीवनानुभव आलेला आहे. कवी कलंदर व्यक्तिमत्वाचा परिचय या ठिकाणी करून देतात. कलंदर व्यक्तिमत्व म्हणजे अगदी जगावेगळं व्यक्तिमत्व. जीवनातील कडूगोड अनुभवात गुंतूनही आपला पाय मोकळ्या ठेवण्याची जगावेगळी वृत्ती म्हणजेच कलंदर वृत्ती, म्हणजेच स्वच्छंदी वृत्ती असंही या गझलच्या भावार्थातून आपण लक्षात घेऊ शकतो. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभव कसे जगावेगळे असतात याचा अनुभव आपल्याला ही गझल अभ्यासताना करता येईल. काही क्षण दुःखाचे तर काही क्षण सुखाचे येतात, पण सुखाचे क्षणही दुःखदायी असा अनुभव घेऊन येत असतात आणि म्हणून कवी सांगतात की या सावलीच्याही झळा मला लागतायत, हे सुखसुद्धा मला नकोसे वाटते आहे, असाही अनुभव या गझलद्वारा आपल्याला येत असतो. त्यामुळे गझलकाराला सतत वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला की काय, अशा परिस्थितीचा आपण कसा सामना करावा याचाही अनुभव या गझलद्वारे आपल्याला येऊ शकतो. त्याचबरोबर समाजात व्याप्त नैराश्य, अंधकाराने व्यापलेल्या लोकांसाठी कवी स्वतः पेटून उठणारा सूर्य बनण्याचा संकल्प करतात. कारण कवीला सभोवताली दिसणारा अन्याय अत्याचार सहन होत नाही. केवळ मीच दुःखाचा, संकटाचा सामना करू शकतो, पण माझ्यात तेवढीच हिंमत आहे की माझ्या सभोवताली समाजात शेतकरी, गरीब, स्त्रिया, कामगार, दलित अशा वर्गातील लोकांचे नैराश्य, त्यांच्यातील अंधकार दूर करावा यासाठी कवी स्वतः संकल्प करतात. क्रांतीची ही चळवळ स्वतःच्या हातात घेण्यासाठी ते प्रेरित होतात, असाही अर्थ या गझलद्वारे आपल्याला व्यक्त करता येऊ शकतो. थोडक्यात कवी स्वतःही या बिकट परिस्थितीचा सामना करतात,
पण त्यांची सामाजिक बांधिलकी सुद्धा या ठिकाणी दिसून येते. रचनाबंधाच्या विषयी बोलत असताना या गझलची अप्रतिम गेययुक्त अशी कविता आहे. त्याचबरोबर काही विरोधाभासी कल्पना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जसे सावल्यांच्या झळा, दुःखाचा लढा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी कल्पनांमुळे ही गझल उठून दिसते. त्याचबरोबर अलंकारिकदृष्ट्या उत्प्रेक्षा, यमक, अनुप्रास इत्यादी अलंकार योजना या गझलला श्रोत्यांचं मन आकर्षित करून घेण्याइतपत ठरते आणि म्हणून अशा प्रकारचा एक परिचय या गझलचा या मध्यवर्ती कल्पनेत, कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेत आपल्याला सांगता येईल. अतिशय सुंदर, भावानुकूल आणि गेयबद्ध ही गझल पुढील स्लाइडमध्ये आपण गायनाद्वारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या समोर सांगणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, रंग माझा वेगळा या सुरेल गझलचे गायन करूया. निश्चित ही गेयबद्ध चाल आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, कोण जाणे कुठून या सावल्याल्या पुढे, कोण जाणे कुठून या सावल्याल्या पुढे. मी असा की लागती ह्या सावल्यांच्या ही जडा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. राहती माझ्या सवेही आसवेगी तानपरी, राहती माझ्या सवेही आसवेगी तानपरी. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लढा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पद. कोणत्या काळीकडे ना मी जगाया लागलो, कोणत्या काळीकडे ना मी जगाया लागलो. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गडा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. चालणारा पांगळान पाहणारा आंधळा,
रंग माझा वेगळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा. विद्यार्थी मित्रांनो, या सुंदर अशा गझलचं गेयबद्ध असं गायन झाल्यानंतर मी तुमच्यासमोर या गझलचे भावछटा, आशय, सौंदर्य आणि अलंकार योजना कशा प्रकारे कवीने रचलेली आहेत हे उलगडून दाखवणार आहे. पहिलं पद जे ध्रुवपदासारखे या ठिकाणी वाटते आहे त्याचा अर्थ आपण बघूया. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. या ठिकाणी सुंदर चित्र, रंगांचं चित्र, जसं हे चित्र आपल्या मनाला खुणावतं अनेक रंग पाहून, तसे आपल्या जीवनात सुद्धा असे अनेक रंग आहेत. ते पाहून आपलं मन त्या रंगात आकर्षित होतं, रंगून जातं. आणि म्हणून जीवनातील अनेक सुखदुःख अशा अनुभवांच्या रंगात कवी रंगतात, पण अशा अनुभवातून आपले वेगळेपण शाबूत ठेवतात. आणि म्हणून पहिल्या ओळीत सांगितलंय, रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा. या अशा अनेक सुखदुःखाच्या रंगात मी रंगलोय, आनंदित झालोय. रंग अर्थात आनंदाची उधळण असते. रंग अर्थात सुखाची उधळण असते. आणि म्हणून या आनंदी सुखी अशा प्रसंगात मी रंगून जातो, पण माझं वेगळेपण मी मात्र शाबूत ठेवतोय. पारिवारिक सामाजिक प्रसंगात कवी गुंततात, पण दुःखद सुखद अशा प्रसंगात कवी प्रभावित होत नाहीत. अनेक सुखदुःखपूर्ण असे प्रसंग येतात, पण त्याचा तणाव कवी घेत नाही. वारंवार त्याच दुःखाची चर्चा ते करीत नाहीत. अश्रू आहेत, पण अश्रू लोकांना दाखवित नाहीत. आणि म्हणून रंग माझा वेगळा म्हणजेच अस्तित्वाचे वेगळेपण, पाय माझा वेगळा म्हणजे जीवन जगण्याची स्वच्छंदी वृत्ती, कलंदर वृत्ती या शेरमध्ये कवी आपल्या सुंदर अशा प्रासादिक अशा शब्दांनी मांडतात. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अशा अनेक प्रसंगाच्या गुंत्यात मी गुंतलो आहे, पण मी माझं कलंदरपण, वेगळेपण शाबूत ठेवले आहे. अनुप्रास अलंकारामुळे या शेरात माधुरी आले आहे. ही गझल म्हणजे कवीची जीवनी आहे, त्यांचे जीवन अनुभव आहे. कलंदर वृत्तीने जीवन जगावे असा संदेश दिला आहे. सर्वसामान्य श्रोत्यांना कवी म्हणतात, किती दुःखाचे संकटाचे प्रसंग आलेत तरी आपण आपली जगावेगळी अशी वृत्ती सोडू नये असा संदेश या पहिल्या शेरमध्ये आपण उलगडून दाखवलेला आहे. पुढील चरण. कोण जाणे कुठून या सावल्या आल्या पुढे. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. या ओळीचा भावार्थ कवी म्हणतात की कोण जाणे कुठून या सावल्या आल्या पुढे. माझ्या जीवनात सहज आयुष्य जगताना अनेक सुखाच्या सावल्या आल्या. सावली अर्थात झाडाची सावली ही
विसावा व शीतलता देणारी जागा. जे थकून भागून प्रवासी येतात त्यांना नकळत अशा झाडाच्या सावलीत विसावा, शांती, आनंद, सुख मिळते. पण विद्यार्थी मित्रांनो, कवीच्या जीवनात अशा आनंदाच्या, सुखाच्या सावल्या आल्या. तिथं त्यांना वाटले की मला इथे विसावा मिळेल. पण या सावल्या सुद्धा उन्हाच्या तीव्र झळा लागतात असे भासतात. जीवनात दुःख, संकटे वेदनादायी असतात, पण कधी काळी येणारे सुखाचे क्षणही कवीला उष्ण झळा लागतात असे वाटते. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की या सावल्या माझ्या जीवनात आल्या. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. मी असा मी असा वेगळा व्यक्ती आहे. मी असं एक वेगळंपण जोपासलेलं आहे की कदाचित ज्याच्याकडून मला सुखाची अपेक्षा होती, ज्याच्याकडून मला आनंदाची अपेक्षा होती, अशांकडून सुद्धा तीव्र असं दुःख, न सहन होणारे असं दुःख मला लागतात. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात तीव्र अशा उष्णझळा माणसाला असह्य होतात, तसेच जीवनात अशा या शीतलरूपी सावल्या शीतल नसून त्या दुःखद आहेत. आणि म्हणून जीवनात प्रत्येक अनुभव स्वीकारण्याची कवीची मनस्थिती या शेरमध्ये दिसते. जरी दुःखद अशा सावल्या असल्या, तीव्र दुःख देणाऱ्या, वेदना देणाऱ्या सावल्या असल्या, तरी आपल्याला त्या स्वीकारायच्या आहेत, अशी मनस्थिती कवी या ठिकाणी व्यक्त करतात. सावल्यांच्याही झळा ही विरोधाभास व्यक्त करणारी कल्पना आहे. विरोधाभास यासाठी विद्यार्थी मित्रांनो, की सावल्या आपल्याला शीतलता देतात, पण इथे त्या तीव्र उन्हाच्या झळा देत आहेत, असा एक विरोधाभाव या ठिकाणी व्यक्त केला आहे. अर्थात या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार वापरून एक सुंदर अशी कल्पना कवी आपल्या समोर मांडतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील शेर. राहती माझ्या सवे ही आसवे गीतानपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लढा. हे दुःख माझ्या सोबत आहे, माझ्या सवे आहे, माझ्या सोबत आहे. पण ही जी आसवे आहेत, हे अश्रू जे आहेत, ते मला एखाद्या गोड गीतांसारखे, गोड अशा कवितेसारखे वाटते. अर्थात हसतमुखाने दुःखाचा स्वीकार करण्याची कवीची सकारात्मक वृत्ती या ठिकाणी दिसते. जीवन मार्गात आनंदाबरोबरच दुःखाचे आसवेही असतील, पण मला गीतांसारखे आसवांचा स्वीकार करायचा आहे. अर्थात सर्वसामान्य माणसे ही दुःखाच्या समोर हतबल होतात, दुःखाच्या समोर हरून जातात. अनेक प्रकारचे निराशात्मक वातावरणात ते जगतात. पण ही निराशा, हे दुःख माझे क्षणिक दुःख आहे. दुःख जसे क्षणिक असते, तसे व्यापक व दीर्घकालीन परिणाम करणारे असते. जे मी या ठिकाणी सांगितले की सामान्य दुःखाच्या प्रसंगात व्यक्ती आपली हिंमत हरवून जातात, नकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये येतात, आत्महत्येसारखे विचार त्याच्या मनामध्ये प्रवृत्त करतात. पण असे क्षणिक दुःख किंवा असे दीर्घकालीन दुःख याचा माझ्या जीवनावर कधीही परिणाम होणार नाही. आणि म्हणून कवीने म्हटले आहे, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लढा. हे कुठलंही बारीक सारीक दुःख का असेना, मला त्याचा लढा लागला. लढा लागणे हा एक वाक्प्रचार या ठिकाणी अधोरेखित झाला आहे. म्हणजेच जवळ करणे, स्नेह होणे. या दुःखांशी माझा स्नेह झालेला आहे, त्यांना मी जवळ केले आहे. अशा अगणित दुःखांचा मला लढा लागला आहे. करुण रसात ही रचना आहे. दुःखाचा लढा लागणे ही नाविन्यपूर्ण कल्पना कवी आपल्यासमोर मांडतात. कारण सर्वसामान्यपणे दुःख कोणी स्वीकारत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, जीवनात दुःख पर्वता एवढे आहे आणि सुख मात्र जवसा एवढे क्षणिक आहे. पण तरी या संपूर्ण मनुष्य जन्मात आपल्याला या दुःखाचा अतिशय आनंदाने स्वीकारायचा आहे. ते अश्रू आहेत, पण त्यांना आपलेसे करायचं आहे. ही एक नवीन कल्पना या ठिकाणी कवी आपल्यासमोर व्यक्त करतात. आणि त्यामुळे ही गझल इतर कवितांपेक्षा एक वेगळी छाप सोडून जाते.
विद्यार्थी मित्रांनो, पुढचा शेर. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. भावार्थ: मी आयुष्य सहज जगायला लागलो. माझे आयुष्य देखील इतरांसारखे सामान्य होते आणि या सामान्य आयुष्यानेच आपला विश्वासघात केला असा अनुभव कवीला वाटतो. कारण मी सहज जगताना ज्या जीवनाच्या मार्गावर मला सगळे सोबती भेटले, मित्र भेटले, अगदी परिवारातील सदस्य देखील मला त्यांनी विश्वासात घेतले आणि त्यांच्यावर मी विश्वास दाखवला आणि नकळत मात्र त्यांनीच माझा गळा कापला, असा एक विरोधाभासी अनुभव कवी या ठिकाणी व्यक्त करतात. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. माझे आयुष्य सहज जात असताना, सहज जगत असताना अशा विश्वासू माणसांनीच माझा गळा कापला. गळा कापणे हा एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग या ठिकाणी आला आहे. अर्थात मला संकटात टाकलं, माझा विश्वासघात केला, पण अशाही परिस्थितीत मी त्यांच्याविषयी कुरबुर न करता अशी जी काही दुःख आहेत, अशी जी काही कट कारस्थाने आहेत, यांचा हसतमुखाने स्वीकार केला. अशा प्रकारे या ओळीतून कवी या सोबतींमध्ये असतात, या मित्रांमध्ये असतात, पण नकळत त्यांच्या अशा वागण्यामुळे कवी एकाकी पडलेले दिसतात. पण असे एकाकीपण सुद्धा आपण स्वीकारले पाहिजे. अशा एकाकीपणात आपण हतबल न होता, निराश न होता, ते दूर करून अशा माणसांपासून किमान दूरी आपण ठेवली पाहिजे, असा एक संदेश कवी या काव्य ओळीमध्ये देतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील शेर. सांगती तात्पर्य माझे सारक्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सांगती तात्पर्य माझे, तात्पर्य म्हणजे माझ्या जीवनातील बोध, माझ्या जीवनातील उद्देश, माझ्या जगण्याचा बोध म्हणजे मी ज्या दिशेने गेलो तिथे माझी स्वप्नपूर्ती झाली नाही. अनेक आश्वासने मला मिळाली, पण अशा लोकांनीच मला फसविले. ज्या दिशेला मी गेलो असतील, ज्या दिशेकडे माझी अपेक्षा होती, ओढ होती, त्या ठिकाणी मला खोटी आश्वासने मिळाली आणि म्हणून मी एक उद्देश घेऊन त्या दिशेकडे गेलो, पण माझी आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. सर्व दिशा खोट्या ठरल्या. आज समाजात अन्याय, शोषण, जातीभेद, धर्मभेद असे वातावरण आहे. न्याय, सत्य, प्रामाणिकपणा अशा मूल्यांना स्थान नाही. चालणारा पांगळा आहे, पाहणारा आंधळा आहे, अशी सामान्य लोकांची स्थिती आहे. ज्याही दिशेला मी गेलो तिथे मला चालते बोलते सजीव माणसे, ज्यांना बुद्धी आहे, ज्यांना संवेदनशील मन आहे, अशी माणसेच सत्य, अहिंसा आदी मूल्यांचे पाठीराखे होत नाही. नकळत या ठिकाणी कवीची व्यथा दिसते आहे. समाजातील लोक निराशेमध्ये ग्रस्त आहेत. समाजातील लोक पांगडे झाले आहेत, आंधळे झाले आहेत. अन्याय सहन करण्याची त्यांना सवय जळली आहे आणि म्हणून अशी एक सामान्य लोकांची स्थिती पाहून अर्थात कवीला अतिशय दुःख वाटले. लोकांनी अन्यायग्रस्त व भ्रष्ट स्थितीचा स्वीकार केला आहे. कवी अंधकारमय सामाजिक परिस्थितीची व्यथा या शेरमधून मांडतात. सर्वत्र अंधकार आहे, पीडा आहे, निराशा आहे, पण अशाही वातावरणात मला अशा निराशाग्रस्त समाजासाठी काहीतरी करायचं आहे. या ओळीत उत्प्रेक्षा अलंकार व विरोधी कल्पना यामुळे ही जी काव्यवळ आहे ती आपलं मन वेधून घेते. चालणारे पांगडे आहेत, पाहणारे आंधळे आहेत, अशी एक सुंदर कल्पना या ठिकाणी केली आहे आणि या कल्पनेमुळे समाजाची तत्कालीन स्थिती आपल्याला कळते.
अशा प्रकारचे वर्णन या शेरमधून कवी करतात. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा शेर. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. भावार्थ, ज्यांचे आयुष्य नैराश्य, अन्याय, गरिबी, शोषण अशा समस्यांनी व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी कवी आधारस्तंभ होण्याचा संकल्प करतात. सुंदर अशी कल्पना या ओळीमध्ये मांडलेली आहे. माणसांच्या या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी आहे. अर्थात सूर्य म्हणजे तेजाची, दिव्य अशा प्रकाशाची देवता आहे. अंधकार दूर करणाऱ्या प्रकाशाची गरज आज समाजाला आहे. आणि म्हणून मध्यरात्री हा शब्द वापरताना कवी म्हणतात की अर्थात मध्यरात्र म्हणजेच सारी सृष्टी, सारं विश्व झोपेमध्ये विसावलेले असते. पण अशी काही माणसे आहेत, असा काही समाज वर्ग आहे, त्यांना सुखाचा विसावा नाही. अन्याय अत्याचारामध्ये ते भरडले जात आहेत. अशा माणसांच्या गर्दीत मला हिंडायचं आहे, सूर्य बनायचं आहे. त्यांच्यावरील अन्याय अत्याचार मला दूर करायचा आहे. एक हिम्मत अशा वर्गाला कवी या ठिकाणी देतात. अर्थात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा या शेरमध्ये आपल्याला दिसते. माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. माझे समर्पण हे केवळ माझ्यापुरते नाही आहे. कवी म्हणतात की मध्यरात्री हिंडणारा सूर्य हे प्रतीक वापरलेले आहे. याचा अर्थ कवी गरीब वर्गासाठी क्रांतीची मशाल बनण्याचा प्रयत्न करतात. अन्यायाविरुद्ध लढताना माझा बळी दिला गेला तर तो माझ्यासाठी पेटण्याचा सोहळा होईल, ही भूमिका व्यक्त करीत कवी सामाजिक बांधिलकी व्यक्त करतात. वीररसयुक्त हा शेर आहे. मी सांगितले की माझ्यासाठी हा माझा पेटण्याचा सोहळा नाही. माझे बलिदान केवळ माझ्यासाठी नाही, तर जे माझे समाज बांधव अत्याचारग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मी काहीतरी वाटा उचलेल आणि त्यांची या परिस्थितीतून मुक्तता करेल. अर्थात हे माझं पेटणं, हे माझं बळी देणं, हे मी समाजाच्या कल्याणासाठी देऊ इच्छित आहे, असाही भाव या ठिकाणी कवी व्यक्त करतात. मध्यरात्री हिंडणारा सूर्य अशी एक तेजस्वी कल्पना, विरोधाभासी कल्पना कवी या ठिकाणी वापरतात. स्वतःचं जगणं समाजाला अर्पित करण्यासाठी, स्वतःचं जीवन म्हणजेच क्रांतीसाठी पेटून उठणे असाही संदेश कवी या ठिकाणी देतात. एक सुंदर सूर्याचं चित्र, त्याची जी आभा आहे स्वर्णमयी, ही आभा समाजाच्या त्या दिशेने जाईल जिथे अन्याय आहे, जिथे शोषण आहे, जिथे दुःख आहे. अशा अर्थाने कवी या ठिकाणी सामाजिक बांधिलकी व्यक्त करतात. प्रेरणादायी अशी एक कविता ही ओढ आहे, ज्यामध्ये वीररस व्यक्त होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या सुंदर अशा गझल या काव्य प्रकाराचे विवेचन मी अगदी सरळ साध्या शब्दात, समजेल रुचेल पचेल अशा शब्दात आपल्या समोर प्रस्तुत केले. ही स्लाइड शो या अर्थाने आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे, जेणेकरून इयत्ता 12वीच्या अभ्यासासाठी आपणास ते उपयुक्त होईल. हे संपूर्ण स्लाइड व्हिडिओ आपणास आवडले असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि आमच्या रघुवंश ऑनलाईन लेक्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.